उन्हाळ्याचे दिवस आहे, जेवण करायला इच्छा होत नाही किंवा केलेल्या भाजीमधून म्हणजे असे टेस्ट मिळत नाही. उन्हाळ्यात भाजीचं छान म्हणजे चांगलं येत नाही, जेवढं हिवाळ्यामध्ये येतं तेवढं टेस्ट राहत नाही. तर अशा वेळी तुम्हाला वाटतं ना की काहीतरी असं चटपटीत असायला पाहिजे. तर त्यातलंच एक आज मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आज ही एकदम चटपटीत आहे. घरातल्या लहान मोठ्या सर्वांना तुम्ही हे पोळीसोबत खाल्ली किंवा ब्रेडसोबत खाल्ली तरीही छान आहे खायला, आणि जेवणाचीही ते म्हणजे असं जान वाढवून देईल, जेवणाचं असं टेस्ट वाढवून देईल अशी ही रेसिपी आहे आजची. तर नमस्कार मंडळी, आज आपल्या किचनमध्ये म्हणजेच आजच्या रसोईमध्ये मनोकी रसोईमध्ये आपण बघणार आहोत कच्च्या आंब्याची चटणी, जे एकदम झणझणीत आणि चटपटी होणार आहे. तर चला आपण याची रेसिपी बघून घेऊया आणि लागणारं साहित्यसुद्धा बघून घेऊया. तर मी इथे 4 ते 5 हिरवे आंबे घेतले आहे, कच्चे आंबे हे थोडे आतमधून पिकायला आलेले आहेत. तर असे आंबे घेतलेले आहे. तर या आंब्याला काय करायचं, छान स्वच्छ धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर असं छान छिलनीने छिलून घ्यायचं आहे आणि छिलल्यानंतर इथे बारीक पीस करायचे आहे. जर तुम्हाला मिक्सरमधून काढायचे आहे किंवा मॅन्युअल चॉपरमधून काढायचे आहे तरीसुद्धा करू शकता, पण मी बारीक कट करून घेतलेले आहे. आणि त्यानंतर इथे जेवढ्या वाटीभर आंबा आहे त्याच वाटीने मी इथे गूळ घेतलेला आहे. आंबा कधी कधी गोड आंबट असा काहीतरी असतो, तर जरा जास्त आंबट आहे तर थोडंसं साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवून घ्या. मी इथे गूळ टाकलेला आहे, साखरसुद्धा टाकली तरी चालेल, पण गुळाची टेस्ट खूप छान येतं म्हणून गूळ वापरलेला आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, गूळ बारीक करायचा आहे आणि सारख्या प्रमाणामध्ये आपल्याला इथं गूळ टाकायचं आहे. तर गूळ आणि थोडंसं 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे मी इथे. याला छान मिक्स करायचं आहे त्या आंब्याच्या फोडीला आणि त्याला थोडंसं 15 ते 20 मिनटं असं म्हणजे मुरत ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हात ठेवा, हे लवकर गूळ मेल्ट होईल, गूळ आणि आंब्याचं पाणी सुटेल आणि आंबा थोडा मुरून जाईल. आणि त्यानंतर चला याला आपण अगदी वेगळी टेस्ट देण्यासाठी एक छोटासा मसाला तयार केलेला आहे. तो म्हणजे 2 चम्मच जिरे, 2 चम्मच सोप आणि 2 चम्मच मी इथे मिरे घेतलेले आहे. आणि लाल मिरची घेतलेली आहे. ते छान असं म्हणजे ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे, तेल टाकायचं नाही, त्याला छान रोस्ट करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायचं आहे. तोपर्यंत काय आपला आंबा हे छान मुरलेला होता गूळ आणि मिठामध्ये. तर त्यालासुद्धा एका कढईमध्ये तेल न वापरता आपली आजची रेसिपी आहे. तेल टाकायचं नाही कढईमध्ये, ते जेवढं मिश्रण तुम्ही म्हणजे मुरत ठेवलेलं होतं ते मिश्रण टाकायचं आणि 5 मिनटं याला छान कढईमध्ये परतून घ्यायचं आहे. कढईमध्ये परतल्यानंतर ते गूळ आणि मिठाचं याला छान पाणी सुटतं, ते पाक आल्यासारखं होतं. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला अर्धा चम्मच काळं मीठ टाकायचं आहे. ऑलरेडी आपण साधं मीठ टाकलेलं, अर्धा चम्मच आपल्याला काळं मीठ टाकायचं आहे. अर्धा चम्मच मी इथे काश्मीरी मिरची टाकलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, ते फक्त आणि फक्त रंग यासाठी आहे. आणि त्यानंतर काय करायचं, जो आपण मसाला तयार करून घेतलेला होता तो मसाला टाकायचा आहे आणि अगदी 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही, नाहीतर गुळाचा पाक बनेल आणि नंतर कडक बनेल ही. त्याच्यामुळे आपल्याला थोडं त्यामध्ये पाक असते तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि सर्व करायचं आहे. आणि काय विचारता कशासोबत खायचं, हो कशाहीसोबत खा, ब्रेडसोबत खा, पोळीसोबत खा किंवा भातासोबत खा, अनेक प्रकारे हे खाण्याचे. तर मी पोळीला स्प्रेड करून खाल्लेला आहे, तुम्हीसुद्धा खा आणि आजची रेसिपी एन्जॉय करा.